एलबीटी प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस देखील रद्द करण्यात यावा यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांची ऑनलाईन बैठक शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोल्हापूरसह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नागपूरमध्ये बोलावलेल्या बैठकीचा आढावा यावेळी कमिटीचे चेअरमन मोहन गुरनानी यांनी घेतला. मार्केट सेस रद्द व्हावा ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांनी मागे हटू नये. संघटित प्रयत्न केला तरच मार्केट सेस नक्कीच हद्दपार होईल असा विश्वास यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. या बैठकीत कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्केट सेस रद्द होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजीव पारिख यांनी मार्केट कमिटी प्लॉट ट्रान्सफर फी 32% प्लॉट व्हॅल्यू घेत असून ते पूर्णतः चुकीचं असल्याचं नमूद केलं. यावेळी कोल्हापूर चेंबरचे सचिव अजित कोठारी यांनी महापालिकेच्या गाळेधारकांच्या प्रश्नाबाबतही सरकारनं लक्ष देऊन मार्ग काढण्याची मागणी केली. कमिटीचे प्रेसिडेंट दीपेन अग्रवाल यांनी गाळेधारकांची दुप्पट भाडेवाढ करू नये अशी मागणी केली. या बैठकीला राहुल नष्टे, कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, अमर क्षीरसागर, सुरेश लिंबेकर, अनिल धडाम, विजय कागले, किरण तपकिरे प्रत्यक्ष उपस्थित होते.